एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. माहिती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी 4 वाजता विस्तार. राज्यपाल CP राधाकृष्णन नागपूरमध्ये दाखल. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार. अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी आमदारांना फोन. राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी झिरवाळ, आदित्य तटकरे, अनिल पाटलांचं नाव निश्चित. शिंदेच्या शिवसेनेकडून आज शपथविधी घेणारे पहिल्या 5 मंत्र्यांची नावं ठरली. उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि विजय शिवतारे मंत्रिपदाची शपथ घेणार. सूत्रांची माहिती. दिल्लीमधून माहितीच्या मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार. शपथविधीसाठी भावी मंत्र्यांना फडणवीस स्वतः फोन करणार. सूत्रांची माहिती. 1991 नंतर प्रथमच नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी. काही नेत्यांना मंत्रिमंडळाच्या ऐवजी पक्ष संघटनेमध्ये जबाबदारी मिळणार. गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये जय्यत तयारी. चौकाचौकात मोठे होर्डिंग्स, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार. संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी पोहरादेवीच्या धर्मपीठमध्ये महंतांची बैठक. महंत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणार. मविया नेत्यांची सकाळी 10 वाजता बैठक. बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद. उद्योगपती मुकेश अंबानी आणि फडणवीसांमध्ये 1.25 तास चर्चा. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये चर्चा. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. संविधानामध्ये बदल केला पाहिजे असं नेहरूंनी पत्रामध्ये म्हटलं होतं. तत्कालीन PM नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. नेहरूंच्या पत्रातील उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये वाचला. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानामध्ये धोका पोहोचवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. या कुटुंबाची कुविचार, कुनीती, कुरीतीची परंपरा. पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावर खडाघात. काँग्रेसनं आणीबाणी लादली, ते पाप त्यांच्या डोक्यावरून कधी धुतलं जाणार नाही. पंतप्रधान मोदींचा लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल. जातनिहाय जनगणना हवी. सरकारनं कोणाकोणाचा अंगठा कापला हे समजेल. आरक्षणाची 50% मर्यादा आम्ही तोडणार. राहुल गांधी यांचा इशारा. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. इंदिरा गांधींनी खुर्चीचा गैरवापर केल्याचीही टीका. जुमला शब्दाशिवाय काँग्रेस कधीच जगू शकत नाही. गरिबी हटाव हा काँग्रेसच्या 4 पिढींचा जुमला. मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. राजीव गांधींनी कट्टरपंथीयांना साथ दिली. राजीव गांधींनी देखील संविधानाला मोठा झटका दिला. मोदींची टीका. तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का? इंदिरा गांधींवरून श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल. RSSनं नेहमी मनुस्मृतीची तळी उचलून धरली. राहुल गांधींची टीका. तर संविधान आमचा आवाज. संविधानामध्ये प्राचीन भारताचे विचार. राहुल गांधींचे लोकसभेत वक्तव्य. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत राहा. मोदी संसदेमध्ये नवीन काही बोलले नाहीत. मोदींचं भाषण कंटाळवाणं. प्रियंका गांधी यांची पंतप्रधान मोदींच्या संसदेमधल्या भाषणावर टीका. शाखा प्रमुख आणि नगरसेवकाच्या पातळीचं मोदींचं भाषण होतं. पंतप्रधान मोदी फक्त ब्लेम गेम खेळत होते. मोदींच्या संसदेमधल्या भाषणावर खासदार प्रणिती शिंदेंची टीका. EVM देशातून गेलं पाहिजे, यासाठी पावलं टाकली पाहिजेत. लोकशाही धोक्यात. EVM विरोधात उभं राहिलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती. रेल्वेनं काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित. मंगलप्रभात लोढांची माहिती. दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरावरील कारवाईला स्थगिती घाईघाईमध्ये देण्यात आली. आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजपचं निवडणुकीपुरतीचं हिंदुत्व ठाकरेंनी समोर आणल्याचाही दावा. जुन्या हनुमान मंदिरावरील कारवाई रेल्वेनं अखेर थांबवली. ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मंदिरावरील कारवाई थांबवण्यात आली. संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला डिवचलं. दादर रेल्वे स्थानकाजवळच्या हनुमान मंदिरात किरीट सोमय्यांनी दर्शन घेतलं. सज्जाद नोमानी बरोबर प्रचार केला. ते नकली भक्त. किरीट सोमय्यांची टीका. दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरासमोर ठाकरे गट आक्रमक. किरीट सोमय्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा विरोध. आदित्य ठाकरेंकडून दादरच्या हनुमान मंदिरामध्ये महाआरती. माहितीच्या नेत्यांकडूनही आरती झाल्यानंतर ठाकरे गटाकडून महाआरती.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या महाआरतीनंतर हनुमान मंदिर परिसरात जय शिवराय जय भवानीच्या घोषणा. मंदिराला खरा धोका भाजपपासून, आदित्य ठाकरेंचा आरोप. जुनी मंदिर न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्गवारीतून नियमित करता येतात. रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मसाजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या ऐवजी एसआयटी कडून करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमधील मसाजोग गाव 6व्या दिवशी कडकडीत बंद. फरार असलेल्या 4 आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कारवाई. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर. पोलीस अधीक्षक संजय जाधवांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. हत्या होऊन 6 दिवस उलटले मात्र 3 आरोपी अटकेत. पोलिसांनी इतर आरोपींना अटक का केली नाही, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा सवाल. तर सोमवारी भूमिका स्पष्ट करणार धनंजय देशमुख यांची माहिती. संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. प्रकरणातील दोषी पोलिसांना सहआरोपी केलं पाहिजे, मेहबूब शेख यांची मागणी. इथल्या आमदाराला मंत्री करू नका, अजित पवारांना विनंती. धनंजय मुंडेंचं नाव न घेता संभाजीराजेंची अजितदादांकडे मागणी. तर कुणाचं नाव घेऊन राजकीय करिअर संपवणं चुकीचं, प्रसाद लाडे यांचं संभाजीराजेंना प्रत्युत्तर. पुण्यामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याची मागणी. आखाडा काळापूर ग्रामीण रुग्णालयाचा उपसंचालकांशी भेट. चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार, भूषण रामटेक यांची माहिती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. 2017-18 मधील कर्जमाफीचं अनुदान द्या. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, अंबादास दानवेंची मागणी. सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार का, विजय वडेट्टीवारांचा सवाल. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. खोट्या नरेटिव्हवर विधानसभेला मतं मिळतील असं विरोधकांना वाटलं, तर विरोधकांचा जनाधार संपला, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते पॉवर मॅरेथॉनचं उद्घाटन. झेंडा दाखवून अजित पवारांकडून स्पर्धेला सुरुवात. हजारो स्पर्धकांचा सहभाग. तापमानाचा पारा खाली घसरल्यानं पुणे गारठलं. एनडीए परिसरात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुण्यामधल्या रिंग रोडसाठी अद्याप 206 हेक्टर क्षेत्राचं भूसंपादन बाकी. त्यासाठी 500 कोटींच्या निधीची गरज. जिल्हा प्रशासनाकडून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निधीची मागणी. मध्य रेल्वे विभागाकडून पुणे मऊ दरम्यान कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावणार. मध्य रेल्वेकडून कुंभमेळा विशेष अशा 12 गाड्या चालवण्याचा निर्णय. पुण्यामध्ये हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन. 19 ते 22 डिसेंबर दरम्यान भव्य महोत्सवाचं आयोजन. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार. पुण्यामध्ये हडपसरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण शिबिराचं आयोजन. प्राणीप्रेमींना श्वानांचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यान मेट्रो 8 मार्गिका बांधण्यात येणार. 2 विमानतळांमधील अंतर 30 मिनिटांमध्ये पार करता येणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता. बहुचर्चित वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 571 हेक्टर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात. उद्यापासून 18 डिसेंबरपर्यंत जमीन मोजणी केली जाणार. महादेव बेटिंग ॲपला ईडीचा पुन्हा दणका. ईडीकडून 130 कोटी 57 लाखांची मालमत्ता जप्त. जप्त मालमत्तेमध्ये कंपनीनं गुंतवणूक केलेले रोखे, बॉन्डचा समावेश. बस चालकाकडून होणाऱ्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून नवीन नियमावली. वाहन चालक आणि वाहकांना दर 6 महिन्यांनी आरोग्य तपासणी आणि मानसिक चाचणी बंधनकारक. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये गेल्या 6 वर्षांमध्ये बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. एसटीकडील बसची संख्या 14,061 वर आली आहे. आरोग्य क्षेत्रामधील पायाभूत सुविधांवरील निधी आणि खर्चाचा तपशील सादर करा. उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. सरकारी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचाही न्यायालयानं तपशील मागितला. बुलडाण्यामध्ये हिट अँड रनचा प्रकार. अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. दुचाकीवरील 3घांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 चुलत भावांसह मित्राचा समावेश. जळगावच्या कांचननगरमध्ये दत्त जयंतीनिमित्त ग्रंथदिंडी सोहळा आणि भव्य मिरवणुकीचं आयोजन. भाविकांकडून श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष. अहिल्यानगरच्या निवास्यामधील श्री क्षेत्र देवगडचा श्री दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न. लाखो भाविकांनी अनुभवला दत्त जन्माचा अभूतपूर्व सोहळा. सांगलीच्या श्री क्षेत्र औदुंबरमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात संपन्न. भाविकांची अलोट गर्दी. श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये भाविक दंग.
सोलापूरच्या करमाळ्यामधल्या घोटीमध्ये दत्त जयंती उत्सव सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. धुळ्यामधल्या जमनागिरी परिसरामधील दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दत्त जयंतीनिमित्त भाविकांना फराळ आणि प्रसादाचं वाटप. पुण्याच्या नारायणपूरमध्ये दत्त जयंतीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी. देशभरातून जवळपास 45 दिंड्यांचं नारायणपूरमध्ये आगमन. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून भाविक दाखल. भाविकांच्या गर्दीमुळे अक्कलकोट नगरी दुमदुमली. अमरावतीच्या शेंदूरजना बाजारमध्ये संत अच्युत महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव. अच्युत महाराजांच्या समाधीवर ड्रोनच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव. शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानची बैठक. 7 जानेवारीला सुरू होणाऱ्या संस्थानाची प्रशासनाकडून तयारी सुरू. सोलापूरच्या करमाळ्यामधल्या जेऊरला हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला रेल्वे थांबा देण्याचं धर्मवीर मीनांना निवेदन. आमदार नारायण पाटील आणि रेल्वे प्रवासी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी. धुळ्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 19,553 प्रकरणाचा निपटारा. 23,32,61,00,000 रुपयांची नुकसान भरपाई. जळगावमधल्या जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन. विविध गुन्ह्यातील खटल्यांचा निपटारा. नंदुरबार नगरपालिकेची करधारकांकडे 34,11,37,000 थकबाकी. मार्च अखेर कर भरण्याचं पालिकेचं आवाहन. योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक. योग्य भाव मिळाल्यावर कापूस विकणार, शेतकऱ्यांचं म्हणणं. खानदेशात कापसाच्या उत्पादनामध्ये 25 ते 30% घट. यंदा केवळ 3 लाख गाठींची खरेदी. अतिपाऊस, बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान. धुळ्यामध्ये रब्बी हंगामातील 98% पेरण्या पूर्ण. 89,000हून अधिक क्षेत्रावर पेरणी, तर शिरपूर तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पेरण्या. धुळ्यामधल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे कर्जमाफी करण्याची मागणी. शेतीमालाला चांगला भावही देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ओल्या लाल मिरचीच्या आवकामध्ये घट. आवक घटल्यानं मिरची पावडरचे दर वाढण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कांद्याची आवक वाढली. दररोज 500 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 2,500 ते 3,200 रुपयांपर्यंत दर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 109 रेशन दुकानांना नेटवर्क अभावी अडचणी. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये रेशन दुकानदारांसह ग्राहकांच्या अडचणीत वाढ. नवनियुक्त आमदार राम भदाणेंकडून धुळ्यामधल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी. बंद सिटी स्कॅन आणि MRI सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव द्या, भदाणेंच्या सूचना. भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदी नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. जिल्ह्यामधील धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार. भंडारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेमधील बेरोजगारांचं आंदोलन. गेल्या 2 महिन्यांपासून मानधन थकीत असल्यानं अधिकाऱ्यांना 4 तास घेरलं. कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कारामध्ये भंडारा जिल्ह्यामधील बेला ग्रामपंचायत देशामध्ये प्रथम. ग्रामपंचायतीला 1 कोटींचा धनादेश दिला. TV9 मराठीचा नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये डंका. TV9 मराठीचा एकूण 6 विविध पुरस्कारांनी सन्मान. निखिला म्हात्रेंचा बेस्ट न्यूज अँकर म्हणून गौरव. NT अवॉर्डमध्ये TV9च्या स्पेशल रिपोर्टसाठी पंकज भनारकर आणि अजय सुनावणींचा गौरव, तर मोहन देशमुख यांना बेस्ट न्यूज प्रोड्युसर पुरस्काराने सन्मान. दिल्लीमधल्या शंभू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.